सुप्रभात मित्रांनो, हे आहे किसान भवन मनाली. इकडच्या रूम्स आहेत. हे आपण 2 वेळा घेतल्या, अगोदर पण एकदा घेतलेल्या. आजूबाजूचा परिसर बघू शकता. नाही, आपल्या दोन्ही गाड्या आहेत तिकडे उभ्या. सगळ्यांची तयारी झालेली आहे, पॅकिंग झालेली आहे. आणि रात्री इकडे भूकंप झाला. आम्हाला वाटलं बेड वगैरे कसं काय हल्ला. लाकडी बांधकाम आहे, बघतो तर RCC आहे. आणि खरोखर जबरदस्त भूकंप होता. आता निघण्याच्या तयारीत आहेत आपण. इकडचे कुत्रे बघा कसे आलेले आहेत. ए वरती चढलं, पर खाली नको, वाळू आहे सर्व. सूर्यप्रकाश झालेला आहे, सूर्योदय झाले. 7 वाजलेत. इकडे 4:30लाच उजाडते सांगितल्याप्रमाणे. चला निघूया आता अंबालाच्या दिशेने. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे. तर डिझेल फ्युएल पूर्ण भरून दोन्ही गाड्यामध्ये. एका गाडीमध्ये किती आपला 30 लिटर आणि दुसऱ्या गाडीमध्ये 34 लिटर. अजूनही जरा जास्तच गाडी दाबलेली आहे. आणि हे आलेले आहेत, आपण जिकडे रूम आहे तिकडे आले. शेवटची नदीमध्ये आले. म्हणजे ही आता पुढे आपल्याला कंटिन्यू नदी असेल आता मनाली उतरेपर्यंत, खालीपर्यंत. बघूया कुठपर्यंत आपल्याला नदी भेटते ती. तर मित्रांनो, इकडे आपण रस्त्यावर थांबलेलो आहेत. मनाली आत्ताच सोडली. आणि ह्या आपल्या गाड्याने हे अशा प्रकारची दुकानं लागलेली आहेत इकडे. काय फळं, इकडची वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत इकडे. बघा तुम्ही, लसूण पासून वेगवेगळ्या प्रकारची फळं कशी लावलेली आहेत इकडे दुकानात रचलेली आहेत. बघूया काय घेण्याचं काय. लिची आहे, आलू बुखार आहे. आलू बुखारचे 2-3 प्रकार आहेत. काय छोटे आहेत, बरेच प्रकार आहेत फळं. बघा तुम्ही, दिसतात याच्यात मोबाईलमध्ये. लसूण सुद्धा आहे. तर लसूण कशाला आहे काय माहिती. तर इकडची काही लोकल फळं आहेत, तर आपण टेस्ट करू, घेऊया खाण्यासाठी. ठीक आहे. हे सर्व बघायला लागलेत. आपले मेंबर गाडीमधले उतरलेले आहेत आणि टेस्टिंग चालू आहे. टेस्ट करू. चांगला आहे, पुसट आहे. घरापर्यंत जाणार नाही, खाण्यासाठी घेतील तर घ्या. आलू बुखार घे, खाण्यासाठी घ्या. ते जाणार नाही, ऍपल सारखं आहे. बघून घ्या. तिथपर्यंत जाणार नाही, घरापर्यंत 4 दिवस राहणार नाही. खाऊन घ्या. मित्रांनो बघा, हा नदीपात्र किती मोठा होता. हा रस्ता किती मोठा होता, पण आता छोटा झालेला आहे. हे रस्ते सर्व वाहून गेले. हे चौपदरी लाईन होती इकडे, तुम्ही बघू शकता की आता हा वाहून गेला नदीचा गेल्या वर्षी पूर आल्यामुळे. हा बघा रस्ता केवढा छोटा. तो रस्ता बघा किती लांबपर्यंत तिथपर्यंत होता. जवळजवळ 20-30 फुटाचा रस्ता त्या बाजूचा वाहून गेलेला आहे, डाव्या बाजूचा नदीपात्रामध्ये. काही त्या रस्त्याचे अवशेष, नाल्याचे वगैरे अवशेष आहेत बघा त्याच्यामध्ये. किती मोठा फ्लड असेल, किती मोठे हे असेल, पूर आला असेल इकडे. मित्रांनो बघा, जिथे नाश्ता केला तिकडे मागे बॅक साईडला त्यांचे टेबल लावलेले आहेत असे नदीच्या बाजूला. ही नदी वाहते. काय व्ह्यू आहे मस्त. बघा कसं आहे. हे सर्वजण इकडे आपले मेंबर बसलेले आहेत चहा कॉफी पिण्यासाठी. सुंदर व्ह्यू, मस्त वाटते. मित्रांनो आता बघा, आता सगळं डोंगराचं रूपच बदललेलं आहे. हिरवीगार डोंगर आहे तिकडे, पण आहेत अजून आपल्याला भरपूर उतरायचं आहे. आपण अजून कुल्लू मध्ये आहेत. नाश्ता केला त्यानंतर निघालोत. हे बघा कसे डोंगर, हिरवगार डोंगर, दऱ्या आहेत आणि बाजूला नदी वाहते. सुंदर दृश्य आहे एकदम. ही नदी आपण जिकडे रूम घेतली तिथून जी वाहत आहे ती चालूच आहे अजून आपल्या बरोबर. मला वाटतं ही शेवटपर्यंत खालपर्यंत आपल्या बरोबर असेल. नदीच्या बाजूबाजूलाच हा रस्ता आहे कुल्लू मनाली. खाली आपण मंडीच्या खाली उतरणार. मंडी लागेल, अजून 50 किलोमीटर मंडी आहे. नंतर आपल्याला पंजाब मध्ये जायचं आहे. मित्रांनो आता मंडी बायपास साठी हा टनल लागलेला आहे, बोगदा लागलेला आहे. खूपच जुनाट सारखा बोगदा वाटतो, घाबरवणारा हॉरर बोगदा आहे. आजूबाजूला कसे पत्थर दिसतात क्लिअरली. किती किलोमीटरचा काय माहिती, रीडिंग लावलेली आहे बघूया.
किती किलोमीटर, इथे मीटर मध्ये नसतात, इथे किलोमीटर मध्ये असतात बोगदे. तर मंडी शहर आहे ते बायपास होईल इकडून. जवळजवळ मित्रांनो हा 3 किलोमीटरचा बोगदा आहे आणि बोगदा संपलेला आहे. आपण बाहेर आलेलो आहे. बघूया आता पुढे जायचं आहे आपल्याला. आता बघा नजारे अजून बदललेले आहेत. सगळं वातावरणच इकडचं बदललं. मंडी बायपास आलेले आहेत आपण आणि नदी आहेच बाजूला नेहमीप्रमाणे. पण व्ह्यू मस्त आहे तिकडे, डोंगराचे व्ह्यू, हिरवीगार डोंगर आहेत. बघा कसे पत्थर तोडलेले दगड आहेत तिकडे. बाईक रायडर वाले चाललेले आहेत. मित्रांनो पुन्हा एकदा बोगदा लागलेला आहे. टनल नंबर 12 असा लिहिलेला. हा नवीन सारखा वाटतो, एकदम पॉश, चकाचक, लाईट वाईट सर्व आहेत. बघूया किती मोठा आहे. पूर्वी नाही तर ह्या डोंगरातूनच रस्ते होते, पण या टनलमुळे मला वाटते ते घाट कमी झालेले आहेत. डायरेक्ट बायपास असं झालेलं आहे. बऱ्यापैकी आहे बोगदा. इथे पूर्ण दिवस घाटामध्ये जायचा. पण आता जरा फास्टली आपल्याला पोहोचता येते. बघू किती आहे आता. मित्रांनो बघा कसा रस्ता आहे आणि किती एक साईडला खोल दरी आहे. नॅरो रस्ता बघा किती आहे. 2 बसेस किंवा मोठे ट्रक एकमेका पास व्हायला किती त्रास होतोय. आज कशी काय एवढी ट्रॅफिक लागली. आज जवळजवळ 1 तास होऊन गेला पण अजून ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. काय समजत नाही काय ऍक्सिडेंट झालाय काय झालाय. पूर्ण लाईन आहे ते मॅप मध्ये रेड कलर दाखवते. छोटा रस्ता आहे आणि बाजूला खोल दरी आहे. आणि लिहायला तर एवढा डेंजर नाही मॅथ त्यांच्या पासेस एवढं, कारण इकडे बाजूला सगळीकडे बॅरल आहेत लावलेले आहेत, गार्ड आहेत. पण तरी पण खूपच छोटा रस्ता. बघा तुम्ही कशा प्रकारे डोंगर फोडून रस्ता बनवलेला आहे आणि समोरपर्यंत पुढपर्यंत रस्ता दिसतो आपल्याला. कसा रस्ता आहे बघा. आणि ती दरी बघा, खाली नदी चालूच आहे आपली, आपल्या बरोबरीनेच नदी येते. तर बघा कशा प्रकारे रस्ता आहे. खूपच आहे. घाटाचे पहाडी रोड सांगतात ते फारच इकडचे घाट डेंजर आहेत. पण काय करेल, यावंच लागते. इकडे ॲम्ब्युलन्स आले, काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. हा काहीतरी झालंय त्याला, त्यासाठी ॲम्ब्युलन्स आलेली आहे इकडे मध्येच घाटामध्ये. पण एवढ्या ट्रॅफिक मध्ये ती सुद्धा फेल आहे. पुढे बघा सगळी लाईन थांबलेली आहे. कशी काय ॲम्ब्युलन्स पण जाईल. मनाली साईडला जाईल तर ठीक आहे, या साईडला खालच्या पुढच्या बाजूला जाऊच नाही शकत. एकच गाडी पास होईल अशा प्रकारे हा रस्ता आहे. बघा कसा एकदम कट टू कट रस्ता आहे. आता मित्रांनो बघा इकडे कशी लँडस्लायडिंग झालेली आहे. माती सगळी पडलेली आहे रस्त्यावर. कधी झाले काय माहिती, पण खतरनाक झालेलं आहे. रस्ता कसा आहे बघा, डोंगर आजूबाजूचे. एक साईडचा सर्व गेलेला आहे, एक साईडचाच आहे. आता आपण मला वाटते हिमाचल मधून पंजाब मध्ये येतील. चंदीगडच्या दिशेने आपण चालेल. चंदीगड नंतर हरियाणामध्ये अंबाला आहे तो. आजचा आपला स्टे करायचा आहे तो अंबालाला. पण रस्ता बघा कसा आहे. बरंच आपण खाली उतरलेले आहेत हिमालय ह्याच्यावरून, मनालीवरून आतापर्यंत 173 किलोमीटर आले ना. टेम्परेचर झालेलं आहे 37-38 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. तिकडे -डिग्री होता, तिकडे आता 138 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. 38-40 असं. रस्त्याची इकडची कंडिशन थोडी खराब आहे. चौपदरी आहे पण जिकडे तिकडे असं रस्ते लँडस्लायडिंग झाल्यामुळे खराब आहे. बघूया आता पुढे कसे रस्ते लागतात ते. बघा तुम्ही बोगदे लागतात जिकडे तिकडे, बोगदे लागतात. इकडे ड्रोन उडवलेला गेल्या वेळेला आपण आलेलो तेव्हा सकाळी मनालीला. त्याच्यानंतरच झालंय हे. मित्रांनो आता आपण पंजाब मध्ये प्रॉपर एंटर झालेलो आहोत. 60 किलोमीटर जवळजवळ चंदीगड आहे. आपल्याला हरियाणामध्ये अंबालाला राहायचं आहे. कदाचित बघू लवकर जर पोहोचले तर आपण अंबाला सुद्धा क्रॉस करू, अंबालाच्या पुढे जाऊ. नाही तर पण वाटत नाही. अजून जेवायचं आहे ना, वाजलेलं आहे 1:15 आसपास, 21 झालेले आहेत. आणि जेवणाचं बघायचं आहे. जेवल्यानंतर मग पुन्हा आपल्याला अंतर कापायचं आहे. बघूया
काय होते ते, काय कंडिशन आहे ते. कोणाची गाडी कोण आहे बसच. मित्रांनो इकडे 1000 लोक हे ज्यूस देतात सगळ्यांना गाड्या थांबून थांबून. त्याचा आम्ही आस्वाद घेतोय. लिचीचा ज्यूस आहे. खूप टेस्टी असते. रोज आहे, लिची आहे, जबरदस्त आहे. फ्री ऑफ मध्ये रस्त्याला हे वाटत असतात सर लोक. हे पण दिलं. तर मित्रांनो शनिवार आहे आज आणि आज आपल्याला बजरंगबलीचं दर्शन होते मोठ्या मूर्तीचं. बघा तुम्ही किती जबरदस्त मूर्ती आहे मोठी. हायवे लगतच आहे हे. चंदीगड आहे 84 अंबाला आहे 84 किलोमीटर जवळजवळ चंदीगडमध्ये आहेत आपण. जबरदस्त मूर्ती आहे. जय बजरंगबली. आणि बघा किती मोठी मूर्ती आहे. आणि आपल्याला ह्या नवीन गाडीला पहिला चलन लागलेला आहे. पहिल्या चलनचं नोटीस आली आपल्याला. हिमाचलमध्ये लागली, आपल्या कुल्लूमध्ये 1000 रुपयाचं बहुतेक चलन आहे ते हाय स्पीडसाठी. त्याबद्दल ह्या गाडीचे खूप खूप अभिनंदन. बघा इथे सर्वकडे कसं चालू आहे. जिकडे जिकडे गुरुद्वारा आहे तिकडे जवळपास ते सर्व वाटप करतात त्यांच्या गुरुच्या नावाने. चांगली गोष्ट आहे. लोक इकडे 40 डिग्रीमध्ये खूप गरमीमध्ये कंटाळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तहानलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ते चणे सुद्धा देतात. भुकेले तहानलेल्यांना हे देतात, चणे सुद्धा देतात. बॉईल चणे होते ना रे, बॉईल चणे आणि ते करते पण चना मसाला आणि ज्यूस मध्ये रोज आहे. नंतर लिची सरबत आहे, लिचीच आहे. आणि काय मिल्क रोज पण ना, स्ट्रॉबेरी, असं वेगवेगळे फ्लेवर आहेत. आम्ही भरपूर पिऊन घेतलेला आहे. तर मित्रांनो आता आपण चंदीगड बायपास करत आहोत. पंजाब मधला अंबालाच्या दिशेने निघालेलो आहे. पण आजचा प्रोग्राम असा आहे की अंबाला न थांबता डायरेक्टली, आता वाजलेले आहेत 2:45 वाजलेले आहेत, परंतु अंबाला न थांबता, कारण अंबालाला काय नाही माहिती तेवढ्या लवकर अंबाला थांबून फायदा नाही. अर्धा तासात पोहोचतील. डायरेक्ट आपल्याला खाटूश्याम जायचं आहे. खाटूश्याम आहे जवळजवळ 400 किलोमीटर आणि वाजलेत आता 3. बघूया आता किती वेळ लागतो. तिकडे रूम सुद्धा आम्ही ऑलरेडी त्याला फोन करून बुक केले. आम्ही अगोदर गेलेले फेब्रुवारी महिन्यात तेव्हाच्या, की आम्हाला अशा AC रूम पाहिजे, मेंबर एवढे आहेत आणि असं आहे. तर त्याने ओळखलं, व्हिडिओ वगैरे काढलं त्यामुळे आणि केलेलं आहे रूम. तर आता हा बायपास चंदीगड केला आपण. आता अंबाला येईल, म्हणजे पंजाब सोडून आपण आता हरियाणामध्ये एंटर करतील. तर तिथून जो एक्सप्रेसवे लागतो 350 किलोमीटरचा डायरेक्टली एक्सप्रेसवे आहे. नारनोल म्हणून जो आहे अंबाला टू नारनोल हा एक्सप्रेसवे आहे 300-400 किलोमीटरचा. तो डायरेक्ट आपल्याला हरियाणा बायपास करून देतो. म्हणजे हरियाणामधून आपण निघून जाता डायरेक्ट बायपास त्या एक्सप्रेसवेने. म्हणून लवकर पोहोचण्याची आशा. मॅप तर दाखवतो 10 वाजेपर्यंत. बघूया आता काय आहे ते. अजून जेवणाचा सुद्धा पत्ता नाही. जेवायला पण आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. काय भेटेल तर बघूया खाण्यासारखं. तर मित्रांनो इकडे लंचसाठी एक ब्रेक घेतलेला आहे. वाजलेले आहे 3 आणि दुपारच्या जेवणासाठी 41 डिग्री टेम्परेचर आहे. अंबाला अजून 20-30 किलोमीटर आहे. हे आहे सेठी पंजाबी ढाबा. तुम्ही बघू शकता मध्ये AC रूम घेतलेली आहे आपण. AC म्हणजे काय, इकडे बाहेर बसूच नाही शकत आपण, एवढी टेम्परेचर आहे. त्यामुळे AC मध्येच बसलेले आहेत. आता हे बाईक रायडर वगैरे आलेले आहेत, ते बाहेर बसले. त्यांना तर बाईक चालवायच्या उन्हामध्येच. आपली ऑर्डर जेवणाची दिलेली आहे, कारण आपला मोठा पल्ला कापायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा सेठीने ढाबा आहे. तर आता आपले सर्व मेंबर इकडे बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो, पुढे बसलेले आहेत इथे सर्व जेवणाची वाट बघत. दुर्वाला खूप भूक लागलेली आहे. बघा तुम्ही. चला जेवण आलं का दाखवतो.
दुर्वा भूक लागली ना दुर्वा? दुर्वासाठीच आम्हाला ब्रेक घ्यायला लागलाय, नाही तर कोणालाच भूक नाही लागली. ते पंजाबी लोकांचं ते हे करत होते, जनसेवा जी करत होते हायवेला देत होते, काय ज्यूस वगैरे, ज्यूस आणि चणे वगैरे ते खाऊनच सर्वांचं पोट भरलं. खूप चांगली सेवा करतात ते. सर्व लोकांना हायवेवर वाटत बसतात ते गुरुद्वाराच्या समोर. खूप छान सेवाभावी लोक आहेत ते लोक. चला आता आपण लवकरच जेवणाची दुर्वा तर वाटच बघते. तिची पनीरची भाजी मागितलेली आहे. आता ड्रायव्हिंग करतोय ध्रुव. आपण आहेत एक्सप्रेसवे नारनोल, म्हणजे हरियाणा बायपास डायरेक्ट. हरियाणामधून डायरेक्ट आपण जातील निघून इकडे. आणि आता सेटिंग अरेंजमेंट बघा कशी आहे. दुर्वा बघा आमची कुठे बसले, आणि मागे कोण बसलंय माहित आहे का? अनुष्का झोपलेली आहे आडवी. अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे. आपल्याला डायरेक्ट आता 224 किलोमीटर एक्सप्रेसवे चालवायचं आहे. जसे समृद्धी वगैरे आहे तसाच हा एक्सप्रेसवे आहे, पण याचं लिमिट 100च आहे बहुतेक. 100चा 120चा 100च दिलाय. आता ध्रुव चालवतो, मी जरा आराम करतोय. 2-4 दिवसात आराम नव्हता केला लेह लडाख पासून. आता जरा एक्सप्रेसवेवर आहे तो. बघूया खाटू श्याम पर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचतात. आपल्या रूम फिक्स आहेत तिकडे, पण किती वाजेपर्यंत पोहोचतात. 10चा टाइम दाखवतो रात्रीचा. एवढा आम्ही रात्री कधी ट्रॅव्हल नाही करत, पण यावेळेला आमचा नाईलाज आहे. इकडे अंबालाला वगैरे उगाचच राहण्यासाठी पेक्षा काय मिळत नाही, आणि उगाचच राहायचं महागड्या याच्यापेक्षा खाटू श्यामच्या इकडे जाऊन राहू. दर्शन पण होईल खाटू श्यामचं. मित्रांनो तुम्ही बघा, आता इकडे फक्त शेती आणि शेतीच आहे. हरियाणामध्ये फार लांब लचक नजर नाही पोचत अशी शेती आहे. जसा आपला समृद्धी हायवे आहे तसाच हा नारनोल एक्सप्रेसवे आहे त्यांचा. हरियाणा बायपास डायरेक्ट जयपूरपर्यंत, म्हणजे राजस्थानमध्ये एंटर होईल आपण. बघा अशा प्रकारे रोड आहे. रोड एकदम भारी आहे, टकाटक आहे. डिझेल पंपाची काय मिळत नाही सोय वगैरे, जसं समृद्धीवर आहे तसंच लफडा आहे. पण महत्त्वाचा हा डांबरी आहे, कॉन्क्रीटचा नाही मिळत. त्यामुळे गाडी जास्त जम्पिंग वगैरे किंवा काय प्रॉब्लेम नाही होत गाडीला. जास्त स्पीड मारला तरी. आता 140च्या स्पीडला गाडी आहे तरी काय नाही, पण म्हणजे गाडी पकडून चालते, असं जम्पिंग नाही जास्त होत. पण आजूबाजूचा परिसर बघा कसे, शेतीच शेती. हरियाणामध्ये काय लागवड आहे एवढं काय दिसत नाही, पण भरपूर प्रमाणात शेती आहे. सगळे सोलर पॅनल आणि कॅनल वगैरे आहेत. तसे बोरवेल पण दिसतात, पण काय समजत नाही पाण्याची सोय कशी काय एवढी शेतीला. कुठे डॅम तर आम्हाला लागला नाही, पण हे भरपूर लागले. शेतीच शेती आहे. तर आता वाजलेले आहेत 6:45 संध्याकाळची, आणि 65 किमी आहे हा नारनोल रोड एक्सप्रेसवे. अजून बघूया त्याच्यानंतर 200 किलोमीटर. आता इथून 200 किलोमीटर खाटू श्याम, म्हणजे सिक्कर म्हणून आहे राजस्थानमध्ये, जयपूरच्या आसपास. आपल्याला तिथे जायचं आहे. आपल्या रूम बुक आहेत तिकडे. किती वेळ लागतो बघूया. आता याच्यामध्ये टाइम दाखवतो 10:30चा टाइम दाखवतोय मॅपमध्ये आपल्या स्पीडनुसार, पण तो कमी जास्त पण होईल. रस्ता खराब आला किंवा ट्रॅफिक लागली तर हा टाइम पिरियड वाढू शकतो. हिरवीगार आजूबाजूला शेती लागवड चालू आहे. आता नवीन काय काय लागवड करायला लावलंय. ही आपली दुसरी गाडी समोर चाललेली आहे, पण आमच्या आजूचा स्पीड म्हणजे ओव्हर स्पीडच चालतो. काहीच एव्हरेज नाही दिले तरी त्याला काही फरक नाही पडत. त्याच्या गाडीला प्रत्येक लॉटला 4-5 लिटर जास्त आमच्यापेक्षा. आम्हाला 20 लिटर लागला तर त्याला 24 लिटर लागला. अशा प्रकारे डिझेल लागलेला आहे. आता हाय स्पीड आहे. आता ध्रुव चालवतोय, बघू आता डिझेल किती चालवतो. मला बरोबर एव्हरेज देते. थोडी ट्रॅफिक आता वाढायला लागलेली आहे रस्त्याला. ध्रुवने त्या गाडीला मागे पाठ टाकलेली आहे. बरोबरीने चालत आहेत दोन्ही गाड्या 140च्या स्पीडला.
दुसरी गाडी आपली पुढे निघाली आता पुन्हा. आदित्य काही थांबेलच स्लो घेईल. $150 ना. आता इथून आहे खाटू श्याम 150 किलोमीटर. आणि अनुष्का आणि दुर्वाचे काय चाळे चाललेत काय माहिती. दुर्वाचे केस सगळे 8:15 वाजलेले आहेत. किती वाजतील आपल्याला अंदाजे 10 वाजून जातील. आपल्या रूम बुक आहेत. गेल्याला फेब्रुवारीत आम्ही आलेले 2 महिन्यापूर्वी. त्याच रूमवाल्याला फोन केला, त्याला यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकले, तो खुश झाला. त्यामुळे AC रूम आम्हाला कमी किमतीमध्ये दिलेले आहेत. पॉश रूम आहेत. तिकडच्या रूम तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत दाखवल्या, पुन्हा एकदा दाखवेल. चला निघायचं का. चला निघूया, खूप उशीर होईल, टाइमपास होईल. हा किती मोठा पेट्रोल पंप आहे बघा. आणि ह्याने जे दिलेले आहेत शुद्ध जे पेयजल, साफ टॉयलेट, सुरक्षित पार्किंग, हे सगळं बरोबरच्या बरोबर आहे असं आदित्यचं म्हणणं आहे. परफेक्ट आहे, लिहिलंय तसं. चला. तर मित्रांनो इकडे आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. खूपच उशीर झालेला आहे. हा रेस्टॉरंट हा बोलवत होता, रस्त्यावरूनच आम्ही चालले. आम्हाला वाटलं सर्वच बंद झालेलं आहे इकडे. कोणता एरिया आहे हा. काय रे कोणता एरिया आहे काय माहिती आहे. शहापुरा म्हणून आहे. आणि इकडे खाटू श्याम राहिलेला आहे 60 किलोमीटर ना. या गाड्या दोन्ही आपल्या पार्क आहेत बाहेर. समोरच रोड होता, त्याने हात फिरून बोलवत होता. आम्हाला वाटलं असेल नसेल काय. आधी चेक केलं, सर्व भेटेल जेवायला. नशीब चांगलं आहे. आणि आपण जेवणासाठी थांबलो. खूपच उशीर झाले, 9:15 वाजलेले आहेत घड्यामध्ये. एवढ्या उशिरापर्यंत आपण कधी ड्रायव्हिंग करत नाही आम्ही, केव्हाच नाही. पण आणीबाणीची वेळ आली तर आपण करू शकतो, नाही असं नाही. पण आता आणीबाणीची वेळ आहे, आपल्याला खाटू श्यामला पोचायचं आहे. आपल्या रूम बुक आहेत. 60 किलोमीटर आहे, म्हणजे जेवल्यानंतर 1 तास जवळजवळ लागेल. 11 किंवा 11:30 वाजतील आपले. बघूया रस्ता कसा आहे पुढचा. आता सिंगल रोड आहे 60 किलोमीटरचा. दुर्वा भूक लागले ना. दुर्वाला आमच्या खूप भूक लागते, त्यामुळे मला गाडी थांबवावीच लागते, नाही तर आम्ही न जेवता पण जाणार पुढे. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 12 आणि बरोबर 12 वाजता आपण इकडे आलेले आहेत आपल्या हॉटेलला. हे आपलं हॉटेल आहे खाटू श्यामजीचं, जे फेब्रुवारीसुद्धा आलेलं आपण. ही आपली एक गाडी अनलोड होते, ही दुसरी गाडी. पार्किंगला जागा नाही मिळत, फुल पार्किंग झालेली आहे इकडे ह्या हॉटेलवर. बघूया आता कसं काय करायचं ते. आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग मी इकडे संपवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. खाटू श्यामजीचं दर्शन घेऊन पुढचा प्रवासाला सुरुवात करू. चला.